बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की गेल्या 3 ते 4 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार आणि पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे। गेल्या मागच्या आठवड्यामध्ये काही प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस झाला होता आणि शेतकऱ्यांनी पूर्व मशागत सुद्धा केलेली होती। आणि आता ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता, मात्र आता या 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणीला सुरुवात केलेली आहे। या वर्षी जवळपास 7 लाख हेक्टरच्या वरती या ठिकाणी कृषी विभागाने पेरणीचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणामध्ये आहे, तर कापूस 2 नंबरवरती आहे। तूर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये पेरण्यात येते, मात्र सोयाबीनचा पेरा हा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतो। तर घाटाखालचा विचार केला तर घाटाखाली तूर आणि कपाशी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते, मात्र घाटाच्या वरती सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलं जातं। शेतकऱ्यांनी ह्या वर्षी सोयाबीन पेरा जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे, कपाशी सुद्धा या ठिकाणी वाढवलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर ह्या वर्षी पाऊस जो आहे तो थोडा उशिरा झाला आणि पेरणीयोग्य झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणीला सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।